आई आणि सासू, व्यक्ती एकच पण प्रवृत्ती दोन. एक आई जी मायाळू प्रेमळ म्हणून ओळखली जाते, पण हीच आई जेव्हा सासू बनते तेव्हा मात्र कठोर काळजाची म्हणून ओळखली जाते. आणि याला कारण एक आईच असते बर का. ते कसं तर ऐका. प्रत्येक आई ही कुणाची तरी सासू असते, पण हीच सासू आई म्हणून जेवढा जीव तिच्या लेकीला लावते तेवढाच सासू म्हणून सुनेला लावते का हो? फक्त स्वतःच्याच मुलींना जीव लावणाऱ्या आईंनो, तुम्ही कधी तुमच्या सुनेला मायेनं जवळ घेतलंय का? कधी तिची पाठ घासून दिले का? का कधी तेल लावून तिचं डोकं विचारलंय? अहो, स्वतःची मुलगी माहेरला आली की मिठी मारता, चालली की मिठी मारता, पण कधी अशीच मायेची मिठी सुनेला मारता का हो? माणसं म्हणतात आई म्हणजे मायेचा सागर, पण मग याच सागरातली थोडीशी माया प्रत्येक आईने तिच्या सुनेला का लावू नये? लावायलाच पाहिजे ना. कारण सून म्हणजे घरची लक्ष्मी, सासू सासऱ्यांचा म्हातारपणीचा आधार. आणि हा जो आधार आहे ना, तो माया लावल्यावरच टिकत असतो. कधी विचार केलाय का हो, सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी आई सासू झाल्यानंतर नको नकोशी का वाटायला लागते ते? कारण हे जे तुमचं टोमणं मारणं, टोचून बोलणं, एखाद्यावर घालून बोलणं, हे मूळ आहे या सगळ्या गोष्टींचं. या सगळ्या गोष्टींमुळेच सासूचं नाव आज खराब होतंय. अहो, आई म्हणून एवढ्या नावाजल्या जाणाऱ्या तुम्ही तुमच्या मुली इतकंच प्रेम तुमच्या सुनेला का करत नसाल? खरं सांगू का, तुमच्या प्रेमात एवढी ताकद आहे की तिन्ही जगाचा स्वामी सुद्धा आई विना भिकारी आहे असं कवी यशवंत म्हणतात. मग जर त्या तिन्ही जगाच्या स्वामींना आईची गरज भासते, तर ही तर एक सून आहे हो, जे आईबाप सोडून तुमच्या घरी येते, जिला तुमच्या मायेची प्रेमाची गरज असते. त्यामुळे प्रत्येक सासूने आपल्या सुनेला अगदी आपल्या लेकीसारखा जीव लावला पाहिजे. कारण असे सासू सासरे प्रत्येक सुनेला हवे असतात. आणि जेव्हा असे जीव लावणारे सासू सासरे मिळतात ना, तेव्हा कोणतीच मायाळू सून त्यांना सोडून वेगळं राहत नाही. आणि खरं सांगू का, अशा पण खूप सासूबाई आहेत बर का, ज्या आपल्या सुनेला अगदी मुलीप्रमाणे जपतात. तेव्हा माझ्या ताईंनो, तुम्ही सुद्धा आईबापासारख्या असणाऱ्या आपल्या सासू सासऱ्यांना कधीच अंतर देऊ नका बर का. कारण असे सासू सासरे मिळायला नशीब लागतं. विचार आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.